आई अंबाबाईचा उदो उदो, सप्तशृंगीचा उदो उदो, रेणुका मातेचा उदो उदो. नमस्कार मंडळी, नवरात्रीची सुरुवात ही झालेली आहे. आता म्हणता म्हणता सप्तमी तिथी देखील जवळ आलेली आहे. मंडळी, प्रत्येक माळ ही खूप महत्त्वाची असते. प्रत्येक माळेमध्ये पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी या महत्त्वाच्या तिथी असतात. तसाच कुळाचार तेवढाच महत्त्वाचा असतो. 7व्या माळेला बऱ्याच ठिकाणी कुळाचार केला जातो. देवीच्या नावे फुलोरा चढवला जातो. कडकवण्या या केल्या जातात. तर या कशा करायच्या, केव्हा करायच्या याविषयी आजची माहिती आपण बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. मंडळी, आता सोमवारी सप्तमी आहे आणि सप्तमी तिथी खूप महत्त्वाची असते कुळाचारासाठी. काही ठिकाणी असं असतं की 7व्या माळेला कुळाचार केला जातो, काही ठिकाणी अष्टमीला कुळाचार केला जातो. तुमच्या घरात पिढ्यानपिढ्या परंपरेनुसार तुम्ही कुळाचार करत असाल. नवरात्रीच्या 7व्या माळेला देवी काळरात्रीची पूजा करायची पद्धत आहे. काळरात्रीची महत्त्व म्हणजे काळरात्री ही नवदुर्गेचेच रूप आहे. त्यापैकी एक रूप म्हणजे काळरात्रीचे हे सप्त सप्तमी दिवशीचे हे रूप आहे. 7व्या शक्तीचे हे रूप आहे आणि आपल्या आयुष्यातील अंधार, भय आणि वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी ह्या देवीला शुभ फळ देणारी असेही तिला शुभंकरी म्हणून देखील ओळखले जाते. देवीचे रूप हे भीषण आहे. ती पूर्णपणे माखलेली आहे. तिचे केस विखुरलेले आहेत. तिचे 3 डोळे ब्रह्मांड इतके मोठे आहेत आणि तिचा श्वासातून अग्नी बाहेर पडत आहे. काल रात्री देवीचे वाहन घोड्यावर स्वार आहे. जेव्हा चंडमुंड या असुरांनी जेव्हा उत्संग मांडला होता तेव्हा त्यांचा वध करण्यासाठी म्हणूनच देवी दुर्गेने काल रात्रीचे रूप धारण केले होते. चंडमुंड या राक्षसांचा पराभव तिने केला आणि नंतर तिने असे पुराणामध्ये वर्णन केलेले आहे. शुभंकरी नाव का पडते तर देवीला रूप हे भयंकर असले तरी देवी ही भक्तांना शुभ फळ देणारी आहे. भक्तांचे रक्षण करते. जर तुम्ही घटस्थापना घरात केली असेल तर आपण नवदुर्गेचे रूप आपल्या घटाला समजून 9 दिवस देवीची पूजा आपण करावी. देवीची पूजा करून आपल्या सिद्धी आणि भयमुक्तता मिळते. काल रात्री देवीची 7व्या माळेला पूजा केली जाते. ब्रह्मांडाचे सर्व दरवाजे उघडतात आणि असुर शक्तीचा नाश होतो. आणि जर का तुम्हाला वाईट स्वप्न किंवा वाईट शक्ती असेल तर दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथात सांगितलं आहे की जेव्हा चंडमुंड यांनी जेव्हा त्रास देत होते तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीला त्यांचा वध करण्यासाठी सांगितले होते. म्हणून तिने काल रात्री, महारात्री, मोहरात्री तुंडारून म्हणून त्यांनी काल रात्रीचे रूप धारण केले होते आणि भक्तांचे रक्षण केले होते आणि त्यांचा वध केला. पण चंडमुंड यांचा जेव्हा वध केला तेव्हा त्यांच्या एक एक थेंबातून नवीन राक्षसांची उत्पत्ती होत जायची. अशातून देवीच्या एका हातात करंडा आणि एका हातात कोयता होता. ती जी चंडमुंडा यांचा वध करायची तेव्हा एक एक थेंब खाली पडला तर ती त्या करंड्यामध्ये त्या वाडग्यामध्ये ती गोळा करायची. अशा पद्धतीने देवीने चंडमुंड यांचा वध केला. म्हणूनच हा दिवस महत्त्वाचा आहे आणि आधी माया राजेश्वरी ती आपल्या आई आहे. तिच्या मान सन्मान तिच्या उदो उदो करण्याचा महत्त्वाचा दिवस आहे. सप्तशतीचा आहे. पण काही ठिकाणी सप्तमीला करतात तर काही ठिकाणी अष्टमीला करतात. आता बघा, फुलोरा चढवला जातो. सगळ्यात आधी सकाळी उठून तुमच्या घरची पूजा उरकायची आहे. यथाशक्ती पूजा करावी. धूप दीप ओवाळून देवीची आरती करावी. अखंड दिव्याचा काजळी काढावी आणि घटाला पाणी वगैरे अर्पण करावे. हे तर तुम्ही करतच असणार. हे करून झाल्यावर दुपारी फुलोरा करायचा असेल तर काही ठिकाणी असे असते की षष्टीला फुलोरा करतात. सप्तमीला देखील तुम्ही तुमच्या ग्रामदेवतेची ओटी आवर्जून भरावी. त्याचप्रमाणे तुमच्या घरातील जी देवी आहे ती घटस्थापना केली असेल किंवा नसेल केली तरी सुद्धा तुम्ही आपल्या कुलदेवीची ओटी भरावी. तिचा मान सन्मान करायचा आहे, तो करावा. प्रत्येकाला समाजात फुलोरा बनवण्याची पद्धत वेगळी असते. काही ठिकाणी कडकवण्या बनवल्या जातात. काही ठिकाणी ज्या काही पुऱ्या आहेत सांजोराच्या रव्याच्या सांजोरा केला जातो, ज्याचा पुऱ्या बनवल्या जातात. ह्या कडकण्या किंवा पुऱ्या ह्या तिन्ही पदार्थांनी मिळून बनवलेला असतो.
पहिले गहू, मैदा आणि रवा हे तिन्ही पदार्थ एकत्र करून हा फुलोरा ह्या पुऱ्या केल्या जातात. तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने कडकण्या बनवा. कडकण्या अर्पण करण्याची पद्धत असते. काही ठिकाणी 5 कडकण्या अर्पण करतात, काही ठिकाणी 11 करतात, तर काही ठिकाणी 21 करतात. पण जेव्हा कडकण्या करतात तेव्हा त्या खायच्या पण असतात. तुम्हाला सांगते की ह्या कडकण्या देवी खाते का? नाही. तर ह्या देवीच्या सख्या खातात. त्यांच्या ज्या अवतीभोवती असतात त्या सख्या या कडकण्या खात असतात. ज्या सेवा करणाऱ्या आहेत त्या सूक्ष्म रूपात येऊन त्या कडकण्या खातात. काही ठिकाणी असे असते की देवीला अर्पण केलेल्या कडकण्या आपण खात नाही. ते विसर्जन करतात वाहत्या पाण्यामध्ये. काही ठिकाणी असं असतं की आपला फुलोरा हा आपणच खायचा असतो. पण फुलोरा हा का अर्पण करायचा? तर त्याची एक छोटीशी गोष्ट आहे. ती खूपच सुंदर अशी गोष्ट आहे. रेणुका मातेचा पुत्र परशुराम हे साक्षात भगवान विष्णूचेच एक रूप होते, पण ते थोडे खोडकर होते. ते रेणुका मातेला कुठलेही काम करून देत नव्हते आणि ते जशी हट्टी असतात, काही मुले आपले देखील हट्टी असतात, तसेच ते देखील हट्टी होते. तसेच रेणुका मातेचा नदीवर जाण्यासाठी, पाणी भरण्यासाठी कुठलेही काम त्यांना करणे शक्य नव्हते. तेव्हा रेणुका मातांनी त्यांच्या पुत्राला पाळण्यामध्ये टाकायच्या आणि वरती काहीतरी खेळणं लावायचा, जेणेकरून ते बाळ पण खेळेल आणि ह्या त्याच्या पाणी आणायला जायच्या. तुम्ही कुठे पण ला जा, माहूरला जा, तुळजापूरला जा, कुठे पण जा, तिथे पाळणा असतो आणि आपण गर्भधारणा जर एखादीला गर्भधारणा होत नसेल तर तो पाळणा हलवते आणि खरंच तिच्या मनातील इच्छा पूर्ण होतात. जरी तुमची कुलदेवी कुठलेही असू दे, पण पाळणा असेल तर तो खेळणा पाळणा ज्याला म्हणतात, तर तो पाळणा हलवायचा आणि प्रार्थना करायची की देवी आई माझी पण ओटी भर आणि मला पण मातृत्व प्राप्त होऊ दे. त्याची मनोकामना ही पूर्ण होते. तर अशी ही रेणुका मातेची आणि ही छोटीशी गोष्ट आहे. तर अशी ही प्रथा छोटीशी पुत्रासाठी त्या अशा कडाकण्या करायच्या आणि ती प्रथा अशीच निर्माण झाली. तर मंडळी फुलोरा व्हायचा, पण आधीच्या काळी काय व्हायचे की राजे महाराजे होते ते पण त्यांचे मुलांना असेच पाळण्यामध्ये खेळण्यासाठी आधीच्या काळी असंच वर काहीतरी लटकवायचे आणि मुले ते खेळायचे. आधीच्या काळी अस कुठलाही सण असला तर गहू, रवा, मैदा ह्या खूप महत्त्वाच्या वाटायच्या. नाहीतर रोज त्या खूप ज्वारी, बाजरीच्या भाकरी म्हणून त्या जेवण करायचं. पण जेव्हा सण असेल, कुठलेही महत्त्वाचे काम असेल, तर त्या दिवशी ते रवा, मैदा, गहू हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असायचे. त्यामुळे गहू, रवा, मैदा एकत्र करून ते कडकण्या करायच्या. गहू हा खूप त्या काळी मोठा पदार्थ असायचा. म्हणून आई राजेचा उदो-उदो करण्यासाठी गव्हाच्या, रव्याच्या, मैद्याच्या या एकत्र करून त्या कडकण्या करायच्या असतात. कडकण्या म्हणजेच फुलोरा या घटावर अर्पण करायच्या असतात. आई राजेचा उदो-उदो करण्यासाठी त्या ह्या कडकण्या करायच्या, चढवायच्या असतात. पण आजकाल प्रत्येकाच्या घटावर चढवण्यासाठी काहीतरी वस्तू असतील, पद्धत असेल. असे नाही तर काय करायचे, थोडं घटाच्या वरती थोडा वेळ ह्या कधी पण तुम्ही हा फुलोरा चढवू शकता. पण काही ठिकाणी असे असते की ह्या कडकण्या चढवल्या की ते जोपर्यंत घट हलत नाही तोपर्यंत त्या कडकण्या काढत नाहीत. तर असे तुम्ही अशा वेळेस देखील संध्याकाळी नवमीला घट हलवून नंतर त्या कडकण्या काढू शकता. फुलोरा हा फक्त आपल्या कुलदेवीलाच नाही तर ग्रामदेवतेलाही अर्पण करायचा असतो. तुम्हाला या पद्धतीत फुलोरा अर्पण करावा. फुलोरा सप्तमीलाच अर्पण करावा. देवीची ओटी सप्तमीलाच भरण्याचा प्रयत्न करावा. मासिक धर्म असेल तर तुम्ही अष्टमीला देखील करू शकता. पण सप्तमी, अष्टमी या 2 दिवसात करायचा असतो. बघा काही ठिकाणी गव्हाच्या पिठाची वेणी बनवली जाते, फणी बनवतात, कंगवा बनवतात, देवीचे पावले बनवतात. काही ठिकाणी गव्हाच्या पिठाने हे बनवलेले सर्व अलंकार देवीसाठी हे अर्पण करतात आणि मंगळसूत्र, हार, कानातले हे देखील बनवतात आणि ते तळून ते आई राजेला अर्पण करायचे असतात. कुळाचाराचा प्रत्येकाचा वेगवेगळा हा पद्धत असते. प्रत्येकाला आपल्या परंपरेनुसार, कुळाचारानुसार तुम्ही ह्या फुलोरा चढवावा. नाहीतर काही ठिकाणी
वेगवेगळी पद्धत असते त्यानुसार तुम्ही करू नका. तुमच्या तुमच्या परंपरेनुसार, तुमच्या पद्धतीनुसार, तुमच्या सासूबाईंनी ज्या पद्धतीने सांगितले आहे त्यानुसारच तुम्ही कुळाचार करावा. नाहीतर तुम्ही YouTubeवर ऐकून तुम्ही त्यानुसार तुम्ही कुळाचार कराल. पण देवीलाही आस लागलेली असते म्हणून तुम्ही जी पद्धत आहे त्याच पद्धतीने तुम्ही कुळाचार करावा. तर मंडळी, ही अशी सप्तमी सोमवारी आहे आणि ती खूप महत्त्वाची आहे. तुम्ही त्या सप्तमीला कुळाचार करावा. तुम्ही देवीची ओटी देखील सप्तमीला भरण्याचा प्रयत्न करावा. अष्टमीला भरले तरी चालते. तर मंडळी, असा हा आजचा व्हिडिओ फुलोरा कसा करायचा, कसा भरायचा आणि त्याविषयी थोडीफार अशी पूर्व परंपरेनुसार काही माहिती होती ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर मंडळी, आता आजची सेवा ही माते अंबेला आणि माता सप्तशृंगीला, माता जगदंबेला अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. मंडळी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.